नमस्कार. ग्रेट भेट बाय विनय कोठावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आज आलेलो आहे शेल्टर जे एक्झिबिशन भरलेलं आहे नाशिक येथे. आणि मी एंट्रीला जसं आलो तेव्हा मला ह्या पोस्टरने अट्रॅक्ट करून घेतलेलं आहे. इथे बघू शकतो आपण सायन्स अँड इनोव्हेशन कॅलेंडर फॉर टुमॉरोज. जे सायंटिस्ट आहे जे बनण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय छान असं कॅलेंडर या लोकांनी बनवलेलं आहे. ॲक्च्युली ही फॅमिली आहे पांगारकर फॅमिली. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं कॅलेंडर बनवलेलं आहे यांनी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी काय शोध लावला हे या कॅलेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे. फॉर अन एक्झाम्पल 6 तारखेला काय शोध लावला, 13 तारखेला काय शोध लावला. डॉक्टर APJ जे मिसाईल मॅन होते 27ला अब्दुल हे पास अवे झालेले म्हणजे आपल्याला सोडून गेलेले. अशी सायन्स रिलेटेड जी काही आहे माहिती त्या कॅलेंडरमध्ये त्यांनी पूर्ण इन्क्लूड केलेली आहे. आणि याचा मला आनंद वाटतो की याची जी दखल जी आहे ही सकाळ जे आहेत वृत्तपत्र यांनी देखील घेतलेली आहे. आणि बघू शकतो पिता पुत्राने साकारले सायन्स इनोव्हेशन कॅलेंडर आणि पूर्ण फॅमिली या डेडिकेटेड हा जो आहे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. आणि आपल्यासोबत आता ज्याच्या पूर्ण 100% डेडिकेटेडने हा मुलगा जो दिसतो आहे छोटासा क्षितिज बाळ इकडे, हा किती ते बाळा तू 7th मध्ये बसलेला हा मुलगा पूर्ण डेडिकेटेड हे काम करतोय. आणि मला खरंच आवड म्हणजे खूप कौतुक वाटतं या मुलाचं की त्याने इथे स्वतः तो इथे एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट झालेला आहे आणि स्वतः कॅलेंडर सेल करतो आहे. ऍक्च्युली बिझनेस म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी नाही घेतलेली त्यांनी, एक सायन्सचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी हे कुटुंब जे हे प्रयत्नशील आहे. क्षितिज तू कितवीत आहेस? 7th. अच्छा. आणि कोणत्या स्कूलला? सेंट फिलोमिना. अच्छा, सेंट फिलोमिनाला आहे. ओके. आणि तुला सुट्टीच्या दिवशी आराम करावासा नाही वाटला? नाही. नाही, तुला आवडतं हे काम करायला? हो. अच्छा. आणि याचे जे मोटिवेशन आहे आणि जे प्रेरणास्थान आहे त्याचे बाबा आपल्यासोबत आहे क्षितिजचे. सर नमस्कार. खरंच कौतुक आहे तुमचे आणि तुमच्या परिवाराचे. बाळा इकडे ये. इतकं छान तुम्ही सायन्स डेडिकेटेड काम करता आहेत. तुम्हाला एक कल्पना कशी सुचली सर? ऍक्च्युली मला 2 पेटंट्स जे मिळालेले आहेत शेअर्समध्ये. आपण मागे येऊया म्हणजे आपल्याला हे दिसेल सर्वांना. या तुम्हाला ही कल्पना कशी सुचली तुम्हाला ही? ऍक्च्युली मला शेअर्समध्ये 2 पेटंट्स मिळालेले आहेत. पेटंट्स कॉपीराईट ही संकल्पना मुलांपर्यंत पहिल्यापासून पोहोचली पाहिजे. पण आपल्याकडे कसं क्रिएटिव्हिटी भरपूर असते मुलांमध्ये, पण त्याला प्रॉपर मार्ग मिळत नाही, त्याला प्रॉपर मोटिवेशन मिळत नाही. मुलांच्या क्रिएटिव्हिटीला प्रॉपर मोटिवेशन मिळालं पाहिजे. त्यांना त्यांचं कमर्शियलायझेशन झालं पाहिजे. आयडिया प्रत्येकामध्ये असतात, पण त्या आयडियाचं कमर्शियलायझेशन कसं करायचं, मग त्यासाठी मग पेटंट काय असतं, त्याचे काय प्रकार आहेत, हे सर्व गोष्टी आम्ही या व्हिडिओजमधून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. म्हणजे हे कॅलेंडर तर आहेच आहे, पण ते QR कोड्स काही दिसत आहेत मला. ते QR कोड्स मध्ये जवळ या थोडंसं बघू शकतो. इथे काही QR कोड्स आहे, तर काय रिझन आहे QR कोडचं? तर ह्या QR कोडमध्ये आम्ही प्रत्येक दिवसाची एक स्टोरी बनवलेली आहे. ती जी घटना घडलेली आहे ती घटना कशी घडली, तर तो शोध कसा लागला, तर त्यामागे काय प्रेरणा होती आणि मुलांना त्यामधून काय प्रेरणा मिळू शकते, तर हे सर्व आपण या स्टोरीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि 2 ते 3 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. ते ॲनिमेटेड व्हिडिओज आहेत, मुलांना आवडतील असे व्हिडिओ बनवलेले आहे आपण. व्हेरी फाईन. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता यांनी जे कॅलेंडर जे बनवलेले आहे ते यस. आणि याच्यात बघा यस यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सायन्स रिलेटेड जी काही माहिती आहे ती पूर्ण 100% या कॅलेंडरच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचू शकेल. आणि सर हे कसं बनवलेलं आहे? तुम्ही अकॅडमिक आहे का कसं आहे कॅलेंडर? अकॅडमिक इयर आहे का कसं आहे? नाही, हे जानेवारी ते डिसेंबर कॅलेंडर आहे. ऍक्च्युली हे कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबर आहे, पण या कॅलेंडरचं वैशिष्ट्य म्हणजे हे कधीही कालबाह्य न होणारं कॅलेंडर आहे, कारण ही माहिती मुलांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारी माहिती आहे. सो ॲज अ डिक्शनरी म्हणून तुम्ही घरी तुम्ही नक्की परचेस करू शकतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते कॉस्टिंग. काय कॉस्ट आहे सर याची? आपली 199 MRP ठेवलेली आहे आणि इथं आपण 100 रुपीजमध्ये आपण डिस्काउंटेड रेटमध्ये देतोय आपण कस्टमर. एक्झिबिशन असल्यामुळे त्यांनी डिस्काउंटेड रेट इथे ठेवलेले आहेत फक्त 100 रुपीजमध्ये. जर कोणाला हे कॅलेंडर हवं असेल तुम्ही शेल्टरला व्हिजिट करू शकतात. शेल्टरला आणि एंट्रीला त्यांचा स्टॉल आहे. आणि जरी तुम्ही इथून मिस झालात तरी तुम्ही ह्या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मेसेजेस करू शकता. तिथे तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला जाईल. आणि तुम्हाला हे कॅलेंडर अतिशय चांगलं आहे. डेडिकेटेड कॅलेंडर आहे. मी स्वतः परचेस करून घेऊन जातोय माझ्या मुलीसाठी. सो मी आवाहन करतो सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना, तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा किंवा पांगारकर सरांना कॉन्टॅक्ट करा. आणि हे कॅलेंडर तुम्हाला प्रत्येकाच्या घरात प्रत्येक मुलाच्या
रूममध्ये हे असलंच पाहिजे. आणि स्कूल्सला पण मी आवाहन करतो, स्कूलने पण देखील इथे यावे आणि सरांशी कॉन्टॅक्ट करून कॅलेंडर्स घ्यावे ही मी विनंती करतो. आणि आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून हे जे आहे ग्रेट भेट बाय विनय कोठावदे, जिथे काही चांगली कल्पना दिसेल, चांगले लोक दिसतील, ते लोकांना आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतो. त्यांचे विचार, त्यांचे केलेलं कार्य हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हाच आपल्या चॅनलचा जो आहे तो उद्देश आहे. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्थ राहा, त्याच्याबरोबर तुम्ही वाचत राहा आणि सायन्सचा विचार आणि आचार जो आहे तो प्रसार आहे तो करत राहा. पांगरकर सर, तुम्ही खरंच खूप छान काम करतायत. आणि क्षितिज बाळा, तू इकडे आहे. मला क्षितिजचं खरंच कौतुक वाटतं. सुट्टीचा दिवस आहे तरी तो वडिलांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे. खरंच कौतुक आहे त्याचं. आणि त्याचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा QR कोडवर लावून जाऊन. आणि क्षितिज, तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.